मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांची वर्षा निवासस्थानी बैठक. फडणवीसांकडून भाजपचा विभागनिहाय आढावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांना बळ देण्याचा प्रयत्न. मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे आता डीसीपी प्रकाश गायकवाड यांचीही उचल मागणी. मोर्चाला परवानगी न दिल्यामुळे सुरुवातीला पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा. तक्रारदारानं तक्रार मागे घेतल्यानंतर गुन्हे रद्द करा. गुन्हा दाखल असल्यानं भाजप प्रवेशासाठी येत होती अडचण. शिंदेच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजू साबळे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार. माणगावच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक आपल्या कार्यकर्त्यांसमेत येत्या 2 ऑगस्टला प्रवेश करणार. धुळे विश्रामगृहातील रोकड प्रकरणावरून अनिल गोटेंचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावर निशाणा. पुरंदरमध्ये गुन्हेगारी वाढली होती, विकास कामं थांबली होती. माझ्या भाजप प्रवेशामुळे येणाऱ्या काळात फरक दिसेल. संजय जगताप यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे विरोधात 3 वकिलांकडून महाराष्ट्राच्या डीजीपींकडे तक्रार. मारहाण करताना व्हिडिओ काढू नका या विधानावर आक्षेप. वरळीतील मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून तक्रार. जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेचे महापालिकेतील 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर. प्रवेशाबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. बच्चू कडू यांच्याकडून आणखी एक पदयात्रेची घोषणा. 29 जुलैला बैठक घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार. पुढच्या टप्प्यात नागपूर इथं पदयात्रा करणार. 2 ऑक्टोबरला राज्यभरातून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मंत्रालयावर धडकणार. इगतपुरीत आजपासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत चर्चा करणार. राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.